आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य व तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच आदिवासी बांधवांवरील अन्यायकारक कारवाया त्वरित थांबवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। सकाळी 11 वाजता नवापूर शहरातील देवलफळी भागातून मोर्चाला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने घोषणा देत मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला। तेथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयासमोर मोर्चा धडकला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। निवेदनात नमूद करण्यात आले की सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई असा हजारो आदिवासी स्त्री पुरुषांचा पायी महामोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले होते। मात्र 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। नंदुरबार जिल्ह्यात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करताना ग्रामसभेचे ठराव, ज्येष्ठ नागरिकांचे पुरावे, GPS नकाशे व न्यायालयीन प्रतिज्ञापत्रे दुर्लक्षित करून केवळ वनविभागाच्या अपूर्ण अहवालावर दावे अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला। सुधारित अधिनियम 2012 व 16 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार पुन्हा स्थळ पाहणी करून कसत असलेल्या सर्व पात्र दावेदारांना 7/12 उतारे देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। वनकायदा 2019 रद्द करावा, अनुसूची जे रद्द करून मालकी हक्काचे 7/12 द्यावेत, पात्र व प्रलंबित दावेदारांना फार्मर ID द्यावी, पीक पाहणीत समाविष्ट करावे, तसेच मागेल त्याला सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली। वनपट्टा जमिनी सुधारण्यासाठी 2025च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका मांडण्यात आली। नवापूर तालुक्यातील कुंकारण, पायरविहीर, उकाळा पाणी, बारी, खेकडा, वागदा, करंजाळी, शेही आदी गावांतील चुकीचे सामूहिक हक्क रद्द करून वैयक्तिक हक्क क्षेत्र वगळून नवीन प्रस्ताव सादर करावेत। तसेच 2021च्या शासन निर्णयानुसार समित्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून खासगी कंपन्यांकडून ग्रामसभेची परवानगी न घेता आदिवासींच्या जंगल जमिनींमध्ये बेकायदेशीर उत्खनन, मोजमाप व सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। अशा कंपन्यांवर पेसा कायदा व आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत। कामोद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनी तसेच देवळीपाडा परिसरातील करार तात्काळ रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली। याशिवाय आदिवासी विभागातील रिक्त पदे भरावीत, कंत्राटी व अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करावे, PM किसान योजनेचे थकीत लाभ सुरू करावेत, MIDC नवापूर अंतर्गत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे व प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या गट नंबर 82-83 चिन्ह 3 जमिनी परत कराव्यात, तसेच कोटडा व नांदवन गावच्या गायरान जमिनी ग्रामपंचायतींच्या नावे कराव्यात असेही निवेदनात नमूद आहे। देवलफळी ते वासरवेल फाटा करंजी, बुद्रुक ते दापूर, कुंकारण फाटा ते नागझरी या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, तसेच खोकसा, कामोद, बोरपाडा, चिंचपाडा रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। स्वामीनाथन आयोग लागू करावा, नवीन श्रमसंहिता रद्द करावी, मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ द्यावा, बारी येथील आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, तसेच बेडकीपाडा येथील प्रकल्पग्रस्त आदिवासींना पर्यायी जमीन द्यावी अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता। या निवेदनावर कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड RT गावित, रणजित गावित, शीतल गावित, गेवा गावित, रामदास गावित, राजेश गावित, दिवंजी गावित, गोपजी गावित, सेलैया गावित, उत्तम गावित, बंधारी नाईक, जालमसिंग गावित, सुकारिया गावित, रंगूबाई मावची, नवलसिंग गावित, सुनील गावित, दिलीप कोकणी, रमेश गावित, अरुण नाईक, निबुबाई मावची आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास मार्च महिन्यात नंदुरबार ते मुंबई असा पायी बिढार महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार निजाम पाडवी, भटू मावळे, रणजित माहले व रवींद्र भोई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।